मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी रात्री बैठक। पुण्यासह राज्यातील अतिवृष्टी संदर्भात बैठकीत चर्चा। पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। धरणातून काल रात्री पाण्याचा विसर्ग कमी केल्याची माहिती। खडकवासला धरणामधून 31,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। पुण्यातील सिंहगड परिसरामध्ये निंबजनगर परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर। पूर ओसरला, मात्र चिखल कायम। कालच्या पुरामुळे मोठं नुकसान। पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा। नागरिकांच्या मदतीसाठी लष्कर पाचारण। घाबरू नका, अजित पवारांचं आवाहन। तर अधिकाऱ्यांना फोन करत पंचनामे करण्याच्या सूचना। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील 7 जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर। ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, नवी मुंबई आणि साताऱ्यातील शाळांना सुट्टी। कोल्हापुरात 2 दिवस शाळा बंद असणार। सांगली जिल्ह्यातील भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा वेढा। कणेगाव आणि भरतवाडीचा संपर्क तुटला। गावांचं पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांची मागणी। लातूरच्या ग्रामीण भागातील नदी आणि ओढ्यांना पूर। अहमदपूर खंडाळी रस्त्यावरील पूल पाण्याखाली। मन्याड नदीला पूर आल्यानं खंडाळी मार्गे गंगाखेडकडे जाणारी वाहतूक बंद। 10वी आणि 12वीचे पुरवणी पेपर पुढे ढकलले। राज्यभरामध्ये पावसाचा कहर असल्यानं सरकारचा निर्णय। 10वीची 16 ते 30 जुलै तर 12वीची 16 ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये पुरवणी परीक्षा। कोयना धरणामधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर। प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन। नागरिकांचं स्थलांतर। मुंबईमध्ये पावसाची स्थिती सामान्य। रत्नागिरी, सातारा, रायगडला आज रेड अलर्ट तर मिठी, उल्हास नद्या तुडुंब। कल्याण खाडी किनाऱ्यालगतचं जनजीवन विस्कळीत। गडचिरोलीमधल्या सिरोंचा तालुक्यामध्ये गंभीर पूरस्थिती। जनजीवन विस्कळीत तर खेडच्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। खेडमध्ये एनडीआरएफची पथकं तैनात। मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव ओसंडून वाहू लागले। दमदार पावसामुळे जलाशयांच्या पाणीपातळीमध्ये झपाट्यानं वाढ। सर्वच तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% जलसाठा। विधानसभेला 225 ते 250 जागा स्वबळावर लढण्याची मनसेची घोषणा। काही करून मनसेला सत्तेत बसवणार, राज ठाकरेंचा निर्धार। मराठी माणसाला नो एंट्री म्हणणाऱ्या अंधेरीतील आर्या गोल्ड कंपनीला मनसेचा दणका। मालकाने महाराष्ट्राची माफी मागितली। कंपनीच्या जाहिरातीमध्ये नॉन महाराष्ट्रीयन असा केला होता उल्लेख। पूजा खेडकरचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट असल्याची कागदपत्र समोर। वायसीएमच्या डीनकडून क्लीन चिट, मात्र तपासणी करणाऱ्यांचे वेगळे दावे। फिजिओथेरपिस्टना डाव्या पायामध्ये कोणतीही इजा आढळली नसल्याची माहिती। पूजा खेडकर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार, सूत्रांची माहिती। यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्लीमध्ये पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल। कांदा उत्पादकांना मोठा दिलासा। नाशिक, संभाजीनगर, सोलापूरमध्ये कांदा महाबँक। अणुऊर्जेच्या वापरानं कांद्याची नासाडी रोखणार। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय।